सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या गणिताच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. गणिताचा याच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत क्लास 6 मॅथमॅटिक्स ट्रायंगल अँड स्क्वेअर. हा तुमचा 8 नंबरचा चॅप्टर चालू आहे आपला. प्रॅक्टिस सेट 8.1. तुम्ही म्हणाल या आधीचे व्हिडिओ, तर सगळे व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आपल्या चॅनलवरती इयत्ता 6वीसाठी एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि पहिल्या धड्यापासून संपूर्ण मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे मिळणार आहे अतिशय छान पद्धतीने. चला, क्वेश्चन नंबर 1 आपला आपण पाहतोय. रीड करूया आधी आणि मग तुम्हाला मी एक्सप्लेन करते. तत्पूर्वी नवीन असाल चॅनल ते सबस्क्राईब करा, लाईक शेअर जरूर, कारण हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. आता हा प्रश्न मी जो आहे तो स्पीडमध्ये लिहिलेला आहे, कारण हा प्रश्न ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, त्यामुळे थोडं स्पीड घेतलेलं आहे. ठीक आहे. In the figure below, the side of equal length are shown by the same marking. Write the shown by the same marking write the type of triangle based on it. बरोबर. आता इथे पहा, तुम्हाला 3 फिगर दिलेले आहेत. या ठिकाणी टिक मार्क एक्स्ट्रा लागले, इथेही नाही असं ग्राह्य धरा. 1, 2, 3 अशा 3 फिगर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. ओके. तर तुमचा जो ट्रायंगल आहे त्याचं वाचन कसं करणार? ट्रायंगल DEF, ट्रायंगल MAN आणि ट्रायंगल EFG अशा तिन्ही ट्रायंगलचं वाचन करू शकतो. बरोबर. या ट्रायंगलमध्ये तुम्हाला वेगळं काय दिसते पहा, मला सांगा. या ट्रायंगलमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस दिसतात आहे? या ट्रायंगलमध्ये 2 बाजूला अशा 2 रेषा ओढलेल्या आहेत, इथे 3 बाजूला ओढलेल्या आहेत आणि इथे एकही रेष ओढली नाही, इथे फक्त अँगल दिलेला आहे. बरोबर. एवढा चेंज तुम्हाला जाणवला. ओके. नेक्स्ट, आता लक्षात ठेवा, जेव्हा ट्रायंगलच्या 2 बाजू इक्वल असतात, जेव्हा 2 बाजू इक्वल असतात तेव्हा आपण त्याला आयसोस्केल ट्रायंगल असं म्हणतो. काय बोलतो आपण त्याला? आयसोस्केल ट्रायंगल. म्हणजेच काय, ही जर 3.5 असेल सेंटीमीटर तर ही सुद्धा 3.5 सेंटीमीटर असेल. ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही बाजूसुद्धा किंवा ही साईडसुद्धा 5 सेंटीमीटरच असणार आहे. याला बोलतो 2 बाजू जर समान असतील, तिसरी जर नसेल तर त्याला आपण आयसोस्केल ट्रायंगल असं म्हणतो. ओके. हा ट्रायंगल पाहूया आता. दुसरा ट्रायंगल MAN. यामध्ये पहा, ही साईड आणि ही साईड, या 3 साईड असतात. प्रत्येक ट्रायंगलला 3 साईड असतात आणि प्रत्येक अँगलचं किती अँगल डिग्री असते? टोटल 180 डिग्री असते. बरोबर. तिन्ही अँगल मिळून 180 डिग्री असतात. तर या तिन्ही साईड इक्वल दिसत आहेत मला. तर म्हणजेच काय, ही जर 6 सेंटीमीटर असेल फॉर एक्झाम्पल, तर ही सुद्धा 6 सेंटीमीटर आहे, ही सुद्धा 6 सेंटीमीटर आहे. याला इक्विलिब्रियम असं म्हणतो. बरोबर की नाही? म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल. याला काय बोलणार आपण? इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे तीनही साईड इक्वल आहेत हे लक्षात घ्यायचं. हे सर्वात मूळ बेसिक आहे. बेसिक समजलं तर पुढचं तुम्हाला सगळे क्वेश्चनचे आन्सर तुम्ही इझिली देऊ शकता. ज्यांच्या 2 बाजू समान आहेत त्यांना आयसोस्केल ट्रायंगल, ज्याच्या 3ही बाजू इक्वल आहेत त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. झालं कन्फर्म? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट पाहूया आपण 3rd पॉईंट. या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल EFG हा ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे. त्या ट्रायंगलमध्ये ना बरोबर सेंटरला एक स्क्वेअर दिलेला आहे. याचा अर्थ काय? हा अँगल 90 डिग्रीचा आहे. बरोबर आहे. आता आपण वाचन करताना या आधीच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं 90 डिग्री म्हणजे किती? त्याला काय बोलतो आपण? राईट अँगल ट्रायंगल. काय बोलतो आपण? राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे हा ट्रायंगल काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. एवढं बेसिक समजलं, झाली तुमची उत्तरं. तुम्हाला 8.2 संपूर्ण आलं असं समजून चला. ओके. इथे पहा. मग ॲन्सर लिहिण्याची पद्धत कशी आहे? ॲन्सर कसं लिहिणार आपण? फर्स्टचं लिहिणार अँगल ट्रायंगल DEF. साईड DE आणि साईड DF हॅव द सेम सिंगल टिक मार्क विच मीन्स 2 साईड आर इक्वल. 2 साईड आर इक्वल, दॅट मीन्स द आयसोस्केल ट्रायंगल. ओके. हे त्याचा ॲन्सर अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये लिहायचं आहे, जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये असा प्रश्न पडतो तेव्हा. नेक्स्ट आहे अँगल ट्रायंगल MAN. बरोबर आहे. ऑल दिस साईड्स मीन्स MAN MN. वेअर इज दिस? दिस इज MAN आणि MN. ओके. These are the 3 sides. Same marking which means all 3 sides are equal. सगळ्या साईड कशा आहेत? इक्वल आहेत असा अर्थ होतो. त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतो. ओके. नेक्स्ट 3rd ऑप्शन काय आहे तुम्हाला पहा. ट्रायंगल EFG. अँगल F इज द मार्किंग विथ द स्क्वेअर स्मॉल. स्क्वेअर स्मॉल म्हणजे काय? हा जो छोटा स्क्वेअर दिसतोय ना तुम्हाला, हा याला म्हटलं आहे स्क्वेअर स्मॉल. छोटा स्क्वेअर काढलेला आहे. त्याला आपण काय बोलतो? इंडिकेटिंग इज द 90 डिग्री अँगल. नो साईड आर मार्किंग इक्वल. कुठली साईड इक्वल नाही आहे, फक्त त्याचा स्क्वेअर सिम्बॉल केलेला आहे म्हणजे तो असा केलेला आहे. त्याला आपण 90 डिग्री असं म्हणतो. मार्किंग इक्वल द राईट अँगल ट्रायंगल हे त्याचं ॲन्सर झालेलं आहे. तुमचं प्रॅक्टिस सेट 1.8.2 मधील हा क्वेश्चन तुमचा कंप्लीट झाला असं सांगते.
चला आता त्यातीलच क्वेश्चन नंबर 2 आपण पाहूया. अतिशय सोपा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय म्हणजे ना तुम्ही एवढा सोपा आहे ना, तुम्ही फक्त काही ट्रिक्स लावणं फार गरजेचं असतं. विनाकारण फक्त लिहून काढणं किंवा वाचत बसणं हा तेच नाही. गणित म्हणजे प्रॅक्टिसचा विषय असतो. राईट द टाइप्स ऑफ द ट्रायंगल फ्रॉम इन्फॉर्मेशन गिवन बिलो. पहा तुम्हाला काय दिलं आहे, एक ट्रायंगल दिलेला आहे. वाचन कसं करायचं पहा. इन ट्रायंगल ABC अँगल A इज द 63 डिग्री, अँगल B इज द 52 डिग्री, अँगल C इज द 65 डिग्री. आता अँगल मेजरमेंट कसं घ्यायचं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवणार आहे. मेजरमेंट घेऊन कसं ट्रायंगल काढतो. परंतु फॉर एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर इमॅजिनेशन करून तुम्ही एक असा ट्रायंगल काढून घ्या. या ट्रायंगलची नावं ABC आहेत. अँगल A तुम्हाला किती दिलेलं आहे, 63 दिलेला आहे. अँगल B तुम्हाला 52 दिलेला आहे आणि अँगल C तुम्हाला 65 दिलेला आहे. अशा पद्धतीने आपलं मेजरमेंट करून घ्यायचं आहे. हे कधी घेणार आपण ट्रायंगल काढताना, बरोबर. ठीक आहे. हा इथे फक्त रफ तुमच्या डोळ्यासमोर आकृती उभी राहावी यासाठी मी काढलेला आहे. आता मला तुम्ही सांगा, हे तीनही अँगल 90 डिग्रीपेक्षा अबव आहेत की बिलो आहेत. 63 इज द बिलो फ्रॉम 90 डिग्री. दिस ऑल्सो लेस दॅन 90 डिग्री, दिस ऑल्सो लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे तीनही अँगल 90 डिग्रीपेक्षा लहान आहेत. ऑल द अँगल आर लेस दॅन 90 डिग्री, दॅट्स वाय द ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्याला काय बोलतो आपण, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट म्हणजे काय, लहान. ॲक्यूट म्हणजे काय, लहान. ओके, 90 डिग्रीपेक्षा लहान किंवा तीक्ष्ण कोणसुद्धा म्हणतात हिंदीमध्ये त्याला, परंतु आपण लहान कोणसुद्धा म्हणतो. आता सेकंड ऑप्शन पहा काय विचारलं आहे तुम्हाला क्वेश्चनमध्येच पहा, क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये. इन द ट्रायंगल RTS सेगमेंट्स RS अँड ST आर इक्वल लेंथ. काय सांगितले, RS आणि ST इक्वल लेंथ म्हणजे हा एक ट्रायंगल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही याला नावं देऊया आपण RTS. पहा RTS तुम्हाला काय सांगितले, RS हा आहे RS आणि हा काय आहे ST. दोन्हींची कशी आहे, इक्वल लेंथ दिलेली आहे, सेम दिलेली आहे. काय दिली, लेंथ किती दिली, सेम दिलेली आहे. म्हणजेच याला काय बोलणार आपण, जेव्हा दोन बाजूंची लेंथ सेम असते किंवा बाजूसारख्या असतात त्याला आपण काय बोलतो, आयसोस्केल ट्रायंगल. कळलं तुम्हाला. इथं आय आहे, हा तुम्हाला दिसत नाही, इथे आय आहे, खाली पेन्सिलने ब्लर झालं आहे. आयसोस्केल ट्रायंगल बोलतो आपण त्याला. काय बोलतो, आयसोस्केल ट्रायंगल. हे तुम्हाला कळलं का. जर तुम्ही रूल वाचले, प्रश्न सोडवले तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर इझिली मिळणार आहे. थर्ड विचारले तुम्हाला, अँगल LMN, अँगल ट्रायंगल LMN आणि अँगल LMN इज अ राईट अँगल. म्हणजे हा जो यम अँगल आहे हा राईट अँगल आहे, 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच काय, वन अँगल इज एक्झॅक्टली 90 डिग्री, द राईट अँगल ट्रायंगल. त्याला आपण काय बोलतो, राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला ट्रायंगलची नावं लिहायची आहेत खरं तर या प्रश्नामध्ये, की कोणतं ट्रायंगल आहे तो. आपण जसं अँगलचं लिहिलं तसंच ट्रायंगलचं सुद्धा लिहायचं आहे. आता इथे पहा, फोर्थ क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं आहे. इन द ट्रायंगल SDO यामध्ये अँगल OSD इज इक्वल टू 135. ओ म्हणजे मधला अँगल जो आहे S तो कितीचा आहे, 135 आहे. म्हणजे हा 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे की मोठा आहे, मोठा आहे. ग्रेटर दॅन 90 डिग्री, बरोबर आहे. 135 किंवा 135 इज द ग्रेटर दॅन 90 असा अर्थ होतो त्याचा. म्हणजेच द अँगल इज द ग्रेटर दॅन 90 ऑब्ट्यूस अँगल ऑफ द ट्रायंगल. त्याला ऑब्ट्यूस अँगल असं म्हटलं जातं, म्हणजे मोठा कोन किंवा विशाल कोन. मराठीमध्ये विशाल कोनसुद्धा म्हटलं जातं. फिफ्थ क्वेश्चन आहे, ऑल द साइड्स ऑफ द ट्रायंगल RTM आर द इक्वल. सगळे कशा आहेत, ऑल साइड्स कशा आहेत, त्याच्या इक्वल आहेत. तीनही साईड इक्वल आहेत. म्हणजेच काय, ऑल 3 साइड्स आर इक्वल, दॅट मीन्स द इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याला काय बोलतो आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं पहा, द साईड ऑफ द DEF म्हणजे एक ट्रायंगल आहे. तुमच्या नजरेसमोर एक ट्रायंगल पहा, इमॅजिनेशन करा तुम्ही नजरेसमोर. DEF त्यातील एक साईड आहे 5.4 आणि दुसरी आहे 4.2 सेंटीमीटर अँड द 6.6 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. तिन्हींची लेंथ कशी आहे, वेगवेगळी आणि डिफरंट आहे, एकही साईड सारखी नाही. मग त्याला आपण काय बोलतो, ऑल 3 साइड्स हॅव द डिफरंट लेंथ. लेंथ म्हणजे त्यांची लांबी वेगवेगळी आहे. द स्केलेन्स ट्रायंगल म्हणजे याला विषम त्रिकोण असं सुद्धा म्हणतात. विषम त्रिकोण म्हणजे काय, तीनही बाजू त्याच्या वेगवेगळ्या असतात, त्याला विषम त्रिकोण असं म्हणतात किंवा स्केलेन्स असं म्हणतात. SCALEN ट्रायंगल. ओके, तर अशा पद्धतीने चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. आणि पाहूया आपण पुढील व्हिडिओमध्ये 8.3 प्रॅक्टिस सेट. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन. तोपर्यंत बाय, सी यू.